नमस्कार. चला, तुमचं स्वागत आहे मनापासून आजच्या या सेशनमध्ये. आजचा आपला दिवस आहे चौथा. क्लेशकारक भूतकाळापासून मुक्त व्हा. जे काही दुःख आहेत भूतकाळात झालेले, काही आपल्याकडून काही चुकलं असेल, काही झालं असेल, तर जे काही आपण ते घेऊन बसलेलो आहोत, अजूनही आपल्या आठवलं तर त्याचं दुःख होतं. कधी आपल्याला राग येतो, कधी संताप येतो, कधी गिल्ट फील होतं. तर ते जे काही आहे भूतकाळातलं ते सगळं आज विसरायचं आहे, त्याच्यापासून मुक्त व्हायचं आहे. आजपासून आपण सुरुवात करणार आहोत की टीका, दोषारोप यांच्यापासून क्षमेने मुक्त होऊन पुढे पुढे जायला. तुम्हाला कालचा दिवस कसा वाटला? जे कालचा जो मिरर वर्क केला आपण, तो कसा वाटला? छान वाटला ना? भूतकाळातील काही क्लेशकारक घटना विसरून जायला तुम्ही आता शिकता आहात असं तुम्हाला वाटलं का? म्हणजे कालच्या दिवस 3च्या ह्याच्यामध्ये आपल्याला नकारात्मक गोष्ट, काही घटना आठवली, तर ती आपण किती जणांना सांगितली आणि त्याच व्यक्तींना आपल्याला पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची होती. म्हणजे तुम्हाला तिथं थोडंफार मागचं तुम्ही आठवलं आपण तिसऱ्या लेसनमध्ये. तर ते आपण आता जे काही आठवलेलं आहे त्याच्यावर आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तुमचा स्वसंवाद आता अधिक सकारात्मक दिशेने प्रवाहित होत आहे का, असं तुम्हाला जाणवलं का? नक्कीच जाणवला असेल, कारण तुम्ही आता तो अभ्यास केलेला आहे. मला तुमचा खरोखरच खूप अभिमान वाटतो. लेखिका जसं म्हणते आपल्याला, तसंच मीही तुम्हाला म्हणेन की मलाही तुमचा खूप अभिमान आहे की तुम्ही हे मनापासून करत आहात. कारण आता तुम्ही स्वतःवर खूप प्रेम करायला लागला आहात. लागला आहात ना? ओके, चला. सगळे म्हणतायत लागला आहात. सुप्रिया मॅम, बाकीचे सगळे. मिरर वर्कचा उपयोग पॉझिटिव्ह ब्रेन प्रोग्रॅमिंगसाठी करत आहात. तुमच्या मनातील जुन्या त्रासदायक नकारात्मक टेप ध्वनिफीत वाजणं बंद करून तुम्ही सकारात्मक विचारांचे प्रवाह मनात निर्माण करत आहात. अच्छा, गायत्री मॅम पण म्हणतायत. ओके, ठीक आहे, चला. मिरर वर्क एक्झरसाइज करत आहात. खरोखरच तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्ही हे करत आहात. लहानपणापासूनच आपल्यापर्यंत पोहोचलेला प्रत्येक संदेश, टीका, आपण जे स्वतःशी बोलतो, मनात घोळीत राहतो, आपली प्रत्येक कृती, उक्ती, अनुभव या सर्व गोष्टींच्या फाईल्स आपल्या अंतर्मनात रेकॉर्ड झालेल्या आहेत. म्हणजे जे काही आपल्याला लहानपणापासून मिळालेलं आहे ते मग पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, ते आपल्या आतमध्ये फीड झालेलं आहे, बसलेलं आहे. याचं मनावर नव्हे तर शरीरातील प्रत्येक पेशीवर त्याचे परिणामही झाले आहेत. म्हणजे आपल्या आतमध्ये जे काही बसलेलं आहेत, निगेटिव्ह असेल तर त्याचे खराब परिणाम आपल्या शरीरावर झालेले आहेत. पॉझिटिव्ह असेल तर त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर झालेले आहेत. आपण जे विचार करतो त्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या शरीरावरती होत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. मन छान तर शरीर छान. जणू आपल्या शरीरात संदेशवाहक असतात आणि आपल्या सर्व विचार, भावना, वर्तन ते योग्य त्या फाईलमध्ये सुव्यवस्थित आणि सुरचित पद्धतीने साठवून ठेवतात. हे जे काही विचार आहेत, या ज्या काही भावना आहेत, जे काही आपण वागलं, बोललं, ते सर्व ह्याच्यामध्ये सुव्यवस्थितपणे एकदम छानपैकी ते रचलं गेलेलं असतं.
आपल्यापैकी अनेकाच्या मनात अशा लेबलच्या फाईल्सचा मोठा गठ्ठा साठवून ठेवलेला असतो. तर कसल्या पद्धतीचा फाईल्स? तर उदाहरण दिले लेखिकेने ते, मी ते कधीही करू शकणार नाही. म्हणजे जास्त इथं निगेटिव्ह आपण जे आतमध्ये घेऊन बसलोय त्याच्यावरती आज काम करायचं आहे. मला काही चांगलं करता येत नाही. म्हणजे हे जे निगेटिव्ह स्वयंसूचना आहेत ह्या आपण आतमध्ये घेऊन बसलेलो आहोत. आपण खरोखरच अशा जुन्या नकारात्मक टेपच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेलो असतो आणि हेच नकारात्मक निरोप स्वतःकडे पोचवीत राहतो. जे आतमध्ये बसलेलं आहे तेच स्वतःला सांगत राहतो, तुला काही हे जमणार नाही, कशाला तू रिस्क घेते, कुणी सांगितले तुला हे करायला, जे चाललंय ते ठीक आहे ना, जाऊ दे ना, हे आपण स्वतःला सांगत राहतो. आज मात्र आपण या संदेशवाहकांना किंवा निरोपीयांना जरा आश्चर्याचा धक्का देणार आहोत. कुणाला तर हे जे असे जे बोलतात, तुम्ही स्वतःला जे बोलता, मी ते कधीही करू शकत नाही, तर हे जे काही बोलताय ह्या संदेशाला बदलायचं आहे आपल्याला. आज मिरर वर्क करून नवीन मेसेजेस आपण आपल्या स्वतःला पाठविणार आहोत. ते कसं करायचं आहे? काय म्हणायचं यासाठी? मी पूर्वायुष्यातील सर्व क्लेशकारक गोष्टी सोडून टाकायला तयार आहे. मी दोष, द्वेष यापासून मुक्त झाले आहे. मी क्षमा करायला तयार आहे. आता हे पॉझिटिव्ह जी वाक्य बोलायची आहेत आपल्याला, ती माइंडला बोलायची आहेत. म्हणजे माइंड काम सुरू करणार आहे. आता संदेशवाहकांना जेव्हा हे नवीन संदेश मिळतील तेव्हा ते नक्कीच गोंधळात पडतील. म्हणजे आपण आधीच्या फाईलमध्ये काय भरलेलं आहे की मी ते कधीच करू शकणार नाही, आणि आता काय आपण म्हणतोय की मी ते करायला तयार आहे, मी क्षमा करायला तयार आहे, मी दोष, द्वेष यापासून मुक्त झाले आहे, असं आपण त्याला सांगतोय. तर माइंड पण काय म्हणेल, अरेच्छा, हे काय नवीन हातात आलंय, त्याच्या फाईल्स तर नाहीच आहेत इथं, हे संदेश कोणत्या फाईलमध्ये ठेवायचे, हे असे संदेश यापूर्वी कधीच मिळाले नाहीत आणि पाहिलेही नाहीत मी, असं त्या माइंडला वाटेल. तरीही त्याला सांगण्याचा प्रयत्न करायचाच आहे. कल्पना करा किती मस्त वाटेल, छान वाटेल जेव्हा आपण रोजच जुने क्लेशकारक विचार डिलीट करून काढून टाकून त्याच्याऐवजी नवीन सकारात्मक संदेश स्वतःला देऊन जीवनात एक सुसंगती आणि सुसंवाद आणि सुखसंवाद निर्माण करू. म्हणजे किती छान आपलं आयुष्य असेल की जे काही नको आहे आपल्याला ते काढून टाकायचं आणि जे पाहिजे आहे ते स्वतःला बोलायचं. प्रिय वाचकांनो, रोज मिरर वर्क करून तुम्ही हे सर्व करायला आधीच सुरुवात केलेली आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही जुन्या गैरसमजुतीचा एक एक थर, भूतकाळातील क्लेशकारक सूचना, समजुती, टीका यांचे साचलेले अवरोधक म्हणजे जिथं ते आपल्याला थांबवतात, लिमिट करताय की तुला हे नाही जमत, तू हे नाही करू शकत आहेत, तुमच्या आनंदी जीवनाच्या प्रगतीच्या आड येणारे अवरोधक साफ करून टाकत आहात आणि मन स्वच्छ करत आहात. ज्यावेळी तुम्ही आरशासमोर उभं राहून सकारात्मक स्वयंसूचना घेता तेव्हा तुम्ही आणखी एक थर स्वच्छ करीत असता. तुमच्या भूतकाळातील अनुभवांचे असे क्लेशकारक कोणते थर आहेत जे तुम्हाला सुखी, परिपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यात
अडथळा आणत आहेत. आज ते आपल्याला पाहायचं आहे किंवा भूतकाळातील त्या मेमरीकडं जायचं आहे आणि बघायचं आहे की असं कोणते क्लेशकारक घटना आहेत, अनुभव आहेत, लोक आहेत की ज्याच्यामुळं मी पुढं जाऊ शकत नाही, जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. ते आज आपण स्वतःसाठी करायचं आहे. असे कोणते अडथळे आहेत जे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुकांना क्षमा करण्यापासून वंचित करत आहेत? ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला योग्य वाटलं, तुम्ही ते केलं, पण तुम्हाला आज असं वाटत असेल, त्याबद्दल गिल्ट होत असेल की ते माझ्याकडून चुकलं, तर त्या चुकीबद्दल तुम्ही अजूनही स्वतःला क्षमा केलेली नाही. का नाही करू शकत आहे तुम्ही? ते आज पाहायचं आहे आणि त्याला स्वतःला त्या गोष्टीबद्दल क्षमा करायची आहे. तुमच्या दोषांना साफ करण्यात अडथळा आणत आहेत. तुमच्या दोषांना माफ करण्यात अडथळा आणत आहेत. म्हणजे ते जे काही दोष झाले तुमच्याकडून, त्याला तुम्ही का माफ करू शकत नाही आहे? मला असं वाटतं की आपण आपल्याच मनातील हे अडथळे ओळखण्यात असमर्थ ठरतो. आणि ही रियालिटी आणि ही फॅक्ट आहे. आपल्याला सगळं कळतं पण वळत नाही ना, त्या पद्धतीचं आपलं चालू असतं. करायला पाहिजे हे सगळं माहीत असतं, पण ते रिस्क घ्यायची कोण? करायचं कसं? जाऊ दे ना, जे चाललंय ते ठीक आहे ना. कोणी सांगितलं नको ते धंदे करायला, नको तो का उद्योग करायला, असं म्हणतो ना आपण. तर आपल्या ते लक्षात येत नाही, कारण नेमकं काय काढून टाकायचं आहे हेच आपल्याला माहीत नसतं. म्हणजे जेव्हा एखादा रोग झाला तर त्याच्यावर औषध घेणं सोपं आहे, पण तो जो रोगच कळला नाही तर त्याच्यावर औषध घेणार कसं? त्यामुळं आज या गोष्टींना आपल्याला कळून घ्यायचं आहे की कोणत्या गोष्टीसाठी मी अजून तेच घेऊन बसली आहे. ती गोष्ट मला अडथळा आणते पुढं जाण्यासाठी. त्या गोष्टींना आज विचार करायचा आहे. आपल्या आयुष्यात आपल्याला काय हवं आहे आणि काय नको आहे हे आपल्याला बरोबर कळतं, पण जे हवं आहे ते मिळवण्यापासून कोणत्या गोष्टी रोखत आहेत, अडचणी अडथळे निर्माण करत आहे, हेच आपल्याला कळत नाही. आपल्याला काय करायचं आहे, काय हवं आहे हे सगळं कळत असतं, पण ते करायचं कसं किंवा कुठं आपण अडकतोय, कुठं अडचणी येते हे आपल्या लक्षात येत नाही किंवा त्याकडे आपण लक्ष देत नाही, तेवढा विचार करत नाही त्या गोष्टीचा, म्हणून आपल्याला ते कळत नाही. तुम्ही जे जसे आहात त्याची जणू वैश्विक आरशातील प्रतिमा म्हणजे तुमचं आयुष्य. म्हणजे तुम्ही जे आहात, तुमच्या आतमध्ये जे आहे तेच तुमच्या आरशात दिसणार आहे आणि तेच तुमचं आयुष्य आहे. आरसा जशी तुमच्या रूपाची प्रतिमा दर्शवतो, तशाच प्रकारे तुमच्या आत्मश्रद्धा, तुमच्या स्वतःबद्दलच्या समजुती, विचार, तुमची आत्मप्रतिमा, तुमचं ब्रेन प्रोग्रॅमिंग या साऱ्यांचं प्रतिबिंब म्हणजे जीवनात तुम्हाला येणारे अनुभव. म्हणजे इथं वैश्विक आरशातील प्रतिमा म्हणजे या विश्वामध्ये जे तुम्हाला मिळत आहे, जे तुमचं आयुष्य आहे, ते कोण बनवते? तर ते तुमचे विचार बनवत आहेत. आणि तसे विचार केल्यामुळे तसे लोक, परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यात येतात आणि तेच तुमच्या समोर व्हायला लागतं आणि तसं तुमचं जीवन बनतं. तर ह्या गोष्टीला कोणता नियम लागू पडतो? या गोष्टीसाठी वैश्विक सिद्धांत, म्हणजे ज्याला आपण आत्ता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो,
लेखिकेने त्याला इथं वैश्विक सिद्धांत म्हणलेला आहे. म्हणजे तुम्ही जे विचार करणार ते तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करणार. तर लेखिकेला पण हेच म्हणायचं आहे की जे तुम्ही स्वतःबद्दलचे समजुती विचार घेऊन बसलेला आहात तेच तुम्ही अनुभव तुमच्याकडे ओढून घेताय किंवा आकर्षित करताय. तर आता लक्ष द्यायचं आहे. स्वतःच्या अनुभवाकडे अक्षरशः बारकाईने पहा. तुमच्या लक्षात येईल तुमचं त्या बाबतीतील ब्रेन प्रोग्रॅमिंग म्हणजे विश्वास काय आहे. ब्रेन प्रोग्रॅमिंग म्हणजे जे काही बिलीफ बसलेले आहेत आपल्या आतमध्ये, जे काही विश्वास बसलेले आहेत आपल्या आतमध्ये की हे असंच आहे, हे असंच आहे, ते तसंच आहे, हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, हे जे काही बसलेलं आहे त्याकडे आता आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. तुमच्या सहवासातील लोक लक्षात घ्या. तुमच्या लक्षात येईल या व्यक्ती म्हणजे तुमच्या स्वतःच्याच कोणत्या तरी समजुतीची ही प्रतिबिंबच आहेत. म्हणजे जे लोक तुमच्या आयुष्यात आहेत आता, तर ते काहीतरी तुम्ही निगेटिव्ह आतमध्ये घेऊन बसलेला आहात, त्यामुळे तसे निगेटिव्ह लोक आहेत. जर तुम्ही पॉझिटिव्ह घेऊन बसला असता तर तितके पॉझिटिव्ह लोक आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. तर तुम्ही जसं आतमध्ये आहे तुमच्या तसं तुम्ही तसे लोक अट्रॅक्ट केलेले आहेत. तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नेहमी टीका केली जात असेल तर कदाचित त्याचं कारण हे असेल की तुम्ही पालक म्हणून आपल्या मुलाच्या सतत चुका काढत आहात, दोष दाखवित आहात, मुलावर सतत टीका करीत आहात. म्हणजे तुम्ही जे देताय तेच तुमच्याकडे परत येतं. याचा अर्थ तुम्ही जे विचार करताय तेच तुम्ही अट्रॅक्ट करताय. त्यामुळे जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या वरती जर टीका होत असेल, दोष होत असतील, तर तुम्ही तेच देताय कोणाला तरी. याचा अर्थ तुम्ही तुमच्या मुलांना त्याच चुका दाखवत आहेत, तसेच दोष देत आहेत, त्यांना टीका करत आहे त्यांच्या कामावरती, तर तुम्हालाही तुमच्या कामावरती टीकाच मिळत आहे. तर इथं आपल्या हातात आहे की आपल्याला काय द्यायचं आहे, कारण जे तुम्ही देणार आहात तेच परत येणार आहे. आंबा पेरला तर आंबाच मिळणार आहे, तिथं कारलं येणार नाही. तर तुमच्या हातात आहे तुम्ही काय पेरायचं आहे किंवा तुम्ही काय द्यायचं आहे, कारण ते तुमच्याकडे परत येणार आहे. लक्षात घ्या, ज्या वेळी तुमच्या जीवनात असमाधानकारक, त्रासदायक, क्लेशकारक असं काही घडतं तेव्हा ती तुमच्यासाठी संधी असते. बघा, संधी असते म्हणजे इथं आपल्याला शिकायला मिळते, काहीतरी चांगलं करायला मिळते असं समजून त्या गोष्टीला आपण संधी म्हणून घ्यायचं आहे. ती कशाची संधी असू शकते आपल्यासाठी? आत्मपरीक्षण करण्याची, स्वतःच्याच मनात खोलवर पाहण्याची आणि स्वतःलाच प्रश्न करण्याची की ही समस्या किंवा हे अनुभव निर्माण करण्यात माझा कोणता आणि कशा प्रकारचा सहभाग आहे. कारण तुम्ही जे विचार करतायत तेच तुम्हाला परत मिळत आहेत. तर पटकन आपण इथं थांबायचं, लक्ष द्यायचं की आपल्या आतमध्ये काय विचार चालू आहेत, त्यामुळे हे असं घडतंय. तर त्याकडे आपल्याला इथून पुढं लक्ष द्यायचं आहे. आतापर्यंत माहीत नव्हतं ती गोष्ट वेगळी आहे. आता माहीत झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्रेनचं प्रोग्रॅमिंग पॉझिटिव्हच करायचं आहे. माझ्या ब्रेन प्रोग्रॅमिंगमध्ये असं काय आहे जो विश्वास मला या अनुभवास पात्र ठरवतो. हा विश्वास, ही गैरसमजूत किंवा निगेटिव्ह ब्रेन प्रोग्रॅमिंग मी कसं बदलू शकतोय? माझा अप्रिय भूतकाळ विसरणं, क्षमा करणं, जुनी मनावरील ओझी फेकून देणं,
नव्याने सुरुवात करणं, पुढे जाणं हे जमण्यासाठी मी काय करू शकते याचा आज विचार करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही विचार करायला सुरू कराल, ते ॲक्सेप्ट कराल की हो असं असं झालेलं आहे, त्यावेळेस मी हा विचार केला, मी त्यावेळेस तो विचार केला, ह्याला तुम्ही जेव्हा स्वीकार कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यावर उत्तर सापडणार आहे. तर आपल्याला इथं हे ब्रेन प्रोग्रॅमिंग बदलायचं आहे. चला तर मग इथं लेखिकेला जे काही सांगायचं होतं की कशा पद्धतीने हे काम करतं ते लेखिकेने इथं सांगितलं. आता पुढं आहे मिरर वर्क एक्झरसाइज. मिरर वर्क एक्झरसाइजच्या आधी आपल्याला स्वतःला स्वयंसूचना घ्यायची आहे. ती स्वयंसूचना आपल्याला 3 वेळेस म्हणायची आहे. चला तर मग आपण स्वयंसूचना घेऊया. मी जुन्या मर्यादा आणि गैरसमजुती यापासून मुक्त होत आहे. मी मुक्त आहे आणि म्हणूनच मी शांतचित्त आहे. 2. मी जुन्या मर्यादा आणि गैरसमजुती यापासून मुक्त होत आहे. मी मुक्त आहे आणि म्हणूनच मी शांतचित्त आहे. मी जुन्या मर्यादा आणि गैरसमजुती यापासून मुक्त होत आहे. मी मुक्त आहे आणि म्हणूनच मी शांतचित्त आहे. ही स्वयंसूचना स्वतःला घ्यायची आहे, कारण आपण स्वतःला मर्यादा घातलेल्या आहेत. काहीतरी गैरसमजुती घेऊन बसलेलो आहोत आपण. त्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. तर हे आधी जेव्हा तुम्ही सांगाल मनाला, तेव्हा ते काम करायला सुरू करतं त्याच्यावर. चला तर मग आजचा जो एक्सरसाइज आहे तो आधी त्यांनी ॲज अ मेडिटेशन सारखं तुम्हाला कृती करायला सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर आरशातल्या बघूनच्या ज्या स्वयंसूचना आहेत त्या नंतर आहेत. चला तर मग मी जसं सांगते तसं करा. चला आरशात पहा, एक खोलवर श्वास घ्या. चला 3 वेळेस आपण इथं श्वास घ्यायचा आहे. 2, 3. चला आणि आता शरीर हलकं झाल्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि तुमच्या भाल प्रदेशावर म्हणजे कपाळावर इथं कल्पना करायची आहे की तिथं एक बटन आहे, इथं बरोबर सेंटरला, आणि हे बटन दाबलं की त्यातून एक डिस्क बाहेर पडत आहे. क्लिअर बघायचं आहे, इमॅजिन करायचं आहे की ते डिस्क बाहेर पडत आहे. ती आहे तुमच्या जुन्या ब्रेन प्रोग्रॅमची आणि नकारात्मक विचारांची, जे तुमच्या जीवनात क्लेश निर्माण करत होते आणि नकारात्मक घटना, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आकर्षित करत होते. अशी कल्पना करा की या वाईट, नकारात्मक, क्लेशकारक विचारांपर्यंत तुम्ही पोचला आहात. हे रेकॉर्ड तुम्ही तुमच्या डोक्यातून खेचून बाहेर काढत आहात आणि ते फेकून देत आहात. ॲक्शन करायचे, मी जसं करते तसं. पूर्ण ते बाहेर आलेलं आहे आणि मी ते फेकून दिलेलं आहे आणि ते निघून गेलेलं आहे. चला बघा, दुसऱ्यांदा करायचं आहे, 3 वेळेस करायचं आहे. इथं कपाळावर पहा, कारण आपण आरशात पाहतोय त्यामुळे हे बघून करायचं. अशी कल्पना करा की तिथं एक बटन आहे. हे बटन दाबलं की त्यातून एक डिस्क बाहेर पडत आहे आणि ती आहे जुन्या तुमच्या ब्रेन प्रोग्रॅमची, नकारात्मक विचारांची, जे तुमच्या जीवनात क्लेश निर्माण करत होते आणि नकारात्मक घटना, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आकर्षित करत होते. अशी कल्पना करा की या वाईट, नकारात्मक, क्लेशकारक विचारांपर्यंत तुम्ही पोचला आहात आणि हे रेकॉर्ड तुम्ही तुमच्या डोक्यातून खेचून बाहेर काढत आहात.
आणि फेकून देत आहात. ॲक्शन करायची आहे, ते मी फेकून दिलेलं आहे. चला तिसऱ्यांदा. तुमच्या भाल प्रदेशाकडे, कपाळाकडे पहा. अशी कल्पना करा की तिथं एक बटन आहे. हे बटन दाबलं की त्यातून एक डिस्क बाहेर पडते. ती आहे तुमच्या जुन्या ब्रेन प्रोग्रामची आणि नकारात्मक विचारांची, जे तुमच्या जीवनात क्लेश निर्माण करत होते आणि नकारात्मक घटना, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती आकर्षित करत होते. अशी कल्पना करा की या वाईट, नकारात्मक, क्लेशकारक विचारांपर्यंत तुम्ही पोचला आहात आणि हे रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या डोक्यातून खेचून बाहेर काढत आहात आणि ते फेकून देत आहात. ॲक्शनसहित ते फेकून दिलं. चला तर मग आता परत श्वास घ्यायचे, दीर्घ श्वास 3 वेळा. ओके. आता तुमच्या डोळ्यात खोलवर पहा आणि स्वतःला सांगा, चला 3 वेळेस म्हणायचं आहे, आता सकारात्मक विचार, विश्वास आणि स्वयंसूचनांचं नवीन रेकॉर्ड मी करणार आहे. आता सकारात्मक विचार, विश्वास आणि स्वयंसूचनांचं नवीन रेकॉर्ड तयार करणार आहे. मी आता